जय जवान जय किसान. शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी लक्ष्मीकांत थावरे आपल्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. आणि आपण आज सोलार विषयी माहिती पाहणार आहोत. तर सोलार विषयी माहिती म्हणण्यापेक्षा सोलार पासून सावध कसं राहायचं, म्हणजे आपण शेतात पंप बसवलेला आहे, त्याचा फायदा घेत आहोत, पण त्यापासून काही दुर्घटना होत आहेत. तर त्या दुर्घटनापासून कसं संरक्षण मिळवायचं याबद्दल तुम्हाला मी आपल्या शेतकरी राजा यूट्यूब चॅनलतर्फे थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. दररोज आपण वेगवेगळ्या शासनाच्या GRची, शासनाच्या स्कीमची, महाडीबीटीची, सोलारची अनेक माहिती देत असतो. तर आपण आज सोलार पासून संरक्षण कसं करायचं, सोलारची काळजी कशी घ्यायची, आपल्याला सोलार पासून धोका होणार नाही यासाठी आपण काय काळजी घ्यायची. तर जालना जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर हा महाराष्ट्रातील पहिला मृत्यू आहे, पहिले निधन झाले आहे सोलारमुळे एका शेतकऱ्याचं. तर आपण याची जाणीव राहू द्यायची की सोलार सुद्धा आपल्यासाठी घातक आहे. पहिलं जसे जुने लोक म्हणायचे की लाईट कोणाला सोडत नाही, तसं सोलार पण कोणाला सोडत नाही. पण आपल्याला आतापर्यंत त्याचा अनुभव आलेला नव्हता. पण हा पहिला धक्का आपल्या जालना जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याला बसला आहे. बोराडे नावाचा शेतकरी आहे तो. तर त्या बोराडे नाही, सॉरी ढोले नावाचा तो शेतकरी आहे. तर ढोले नावाच्या शेतकऱ्याला हा विद्युतचा नसताना सोलारचा शॉक बसलेला आहे. तर कुणाच्या मनात असा गैरसमज असतो की सोलारला शॉक बसत नाही, पण सोलारला इतका शॉक बसतो. लाईट तरी आपल्याला सोडते, पण सोलारला DC करंट असतो, तो आपल्याला सोडत नाही. 100% माणसाचा जीव गेल्यानंतर, निधन झाल्यानंतर सोलार आपला सोडते. तर यासाठी सावधगिरी आपल्याला काय बाळगायची, तर सावधगिरी अशी बाळगायची की आपण मोटार चालू असताना म्हणण्यापेक्षा त्यामध्ये करंट चालू असताना मोटार जरी सुरू नसली तरी आपण त्याला हात लावायचा नाही किंवा त्याखाली झोपायचं सुद्धा नाही. कारण झोपल्यानंतर सुद्धा आपण उठताना आपलं डोकं लागतं किंवा हात धरून आपण हातात सोलार धरून उठतो. असे बरेच आपले प्रकार आपल्याकडून होतात. त्यामुळं त्यापासून सावध राहायचे आहे. ज्यावेळेस सोलारची पिन काढलेली असेल त्यावेळेसच मेन पिन, ते पण मेन कनेक्शनची पिन काढलेली असेल तरच आपण सोलारवर हात ठेवायचा किंवा पाट्या पुसायच्यात. काही जणांना पाट्या पुसण्यासाठी काय करतात, काही जण की ओला कपडा करतात आणि त्यानं पुसून घेतात. तर तसं कुणीही चूक करू नका, कारण चुकीला माफी नसते. लाईट असो, सोलार असो, जर कोणी ओला कपडा करून पुसत असेल तर त्या बाबतीत काळजी घ्या. जी तुमची मेन कनेक्शनची पिन असेल ती पिनच काढायची आणि नंतरच तुमचं सोलार स्वच्छ करून घ्यायचं. स्वच्छ करू नका असं म्हणत नाही, पण स्वच्छ करण्यासाठी काही तुम्हाला काळजी घ्यायची. तर मेन कनेक्शनची पिन काढायची आणि नंतर आपल्याला काय साफसफाई करायची, पुसायचं किंवा पाणी टाकायचं. तुम्ही म्हणताना आम्ही पाणी वरून टाकतो, तर वरून सुद्धा पाणी टाकायचं नाही. जर कनेक्शन चालू असेल तर मेन लाईटचं म्हणजे सोलारची पिन, ती जी मेन पिन आलेली असेल ती पिन तुम्ही काढायची आणि नंतर तुम्हाला जी काही स्वच्छता करायची ती स्वच्छता करायची. पण असे धोके टाळावे शेतकऱ्यांनी, कारण आधीच शेतकऱ्याच्या मागं निसर्ग लागला आहे. कारण गेल्या वर्षी इतका पाऊस झाला आहे, ते पावसामुळे पिकं गेली आहेत. बरेच शेतकरी परेशान आहेत त्यासाठी. पुन्हा पिकाला भाव नाही आणि पुन्हा असे मध्ये धोके बरेच होतात आणि शेतकऱ्याला सहारा देण्यासाठी पुन्हा कुणीही नसतं. तर त्या जालना जिल्ह्यातील ढोले नावाच्या शेतकऱ्यावर हे खूप मोठे संकट आले, त्याची मला खूप खंत वाटत आहे. तर असे तुम्ही धोके टाळण्यासाठी सर्वांनी त्याची काळजी घ्यायची आहे. तर हे कुणाला माहित नाही की सोलार करंट देतं, हेच मला माहित नाही अजून, पण ही माहिती आपण आपल्या चॅनलतर्फे देत आहोत. जालना जिल्ह्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला हे कुणाला माहित नाही जास्त लोकांना, पण आपल्या चॅनलद्वारे आपण ही माहिती देण्याचा प्रयत्न करायलो. त्यामुळे की बऱ्याच शेतकऱ्याचा यापासून बचाव व्हावा. आपला व्हिडिओ पाहून शेतकऱ्यांनी ही सर्व काळजी घेण्यास सुरुवात करावी. कारण आपल्या शेतकऱ्याचा आबडधोबडा असतं की घ्या पुसून, घ्या पाणी मारून, त्याच्यावर आपण काही बघत नाही करंट आहे नाही किंवा पिन काढलेली की आहे किंवा नाही. डायरेक्ट आपण पुसायला लागतो किंवा डायरेक्ट त्याच्यावर पाणी मारतो. मग पाणी मारल्यानंतर आपला
जास्त सोलार फास्ट चालले किंवा जास्त मोटर पाणी मारलं अशा हिशोबाने आपण स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत असतो. तर कोणत्याही शेतकऱ्यांनी असं करायचं नाही. हे आपण आपल्या चॅनलद्वारे खूप महत्त्वाची माहिती आज दिलेली आहे. तर आपल्या चॅनलचा व्हिडिओ नवीन असाल चॅनल आपल्या तर सबस्क्राईब करा आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आपले नवनवीन व्हिडिओ येत असतात आणि आपल्या शेतीची आपण माहिती देत असतो. धन्यवाद.